ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पंचगंगेसमोरील अतिक्रमण प्रकरण बांधकामाच्या नोटीसला कात्रजचा घाट। 15 दिवसानंतर ही परिस्थिती जैसे थे। गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या भिंतीलगत असलेल्या अतिक्रमित खोकीधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीसला कात्रजचा घाट दाखवला आहे। नोटीसीची मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणच न काढल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे। त्यामुळे वाहन चालक अक्षरशः वैतागले आहेत, तर प्रकरणाला अर्थपूर्ण वाटाघाटी वासही येत असल्याची चर्चा आहे। दरम्यान सोमवारी 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या लोकशाही दिनात हे प्रकरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 जुलै रोजी 21 खोकीधारकांना 8 दिवसांची मुदत देत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याची नोटीस बजावली। या 17 दिवस झाले तरीही अतिक्रमण काढून घेण्यात आलेलं नाही अथवा नोटीसची मुदत संपल्यानंतरही बांधकाम विभाग कांधारीच्या भूमिकेत दिसते। दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याने सदरचा रस्ता पन्हाळा वाघबीळपासून शिवनाकवाडीपर्यंत 192 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण असताना सुद्धा केवळ पंचगंगा साखर कारखान्यासमोरील खोकीधारकांनाच नोटीस बजावली आहे। त्यामुळे बांधकाम विभागाची दुटप्पी भूमिका दिसते। महानकरे न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे, गंगानगर।